भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर बालकाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड हस्तगत। दिनांक 29/4/2025 रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभय चौधरी, सागर बोरगे यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत कात्रज कडून मांगडेवाडी जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या रतन मोटर्स प्रा लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे अशी बातमी मिळाली। लागेचच नमूद पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रा लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर जाऊन पाहता केली यांच्या एक विधी संघर्षित बालक वय वर्ष 17 हा त्याच्या ताब्यात 50,000 रुपयांचा किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून असल्याचे त्याच्याकडून सदरचे मुद्देमाल हस्त करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय ज्ञान संहिता कलम 3 सह 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती स्मृतना पाटील, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री राहुल आवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर, पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोळे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाळे, निलेश खरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आवळे या पथकाने केलेले आहे। जनकडाम सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।